श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अधिक महात्म्याच्या तिसऱ्या अध्यायात आज आपण जाणून घेणार आहोत एक अद्भुत आणि एक रहस्यमय कथा, गोदानाचे महत्त्व आणि पौलव्य ऋषीची कथा. तर गोदानाचे महत्त्व काय आहे, पौलव्य ऋषींची जो तपभंग कसा झाला, पौलव्य ऋषींनी इंद्राला शाप का दिला आणि गोमातेने 33 कोटी देवतांना आपल्या पोटात का सामावून घेतले, या सर्व सुंदर प्रश्नांची आणि आध्यात्मिक उत्तरे आपल्याला या कथासारातून मिळणार आहेत. तर ही कथा आपल्याला श्रद्धा, तपश्चर्या, गोसेवा आणि धर्माचे महान महत्त्व समजावून सांगते. तर चला तर मग सुरू करूया अधिक महात्म्याचा हा पवित्र तिसरा अध्याय. अधिक मास महात्म्य कथासार, अध्याय तिसरा, गोदानाचे महत्त्व आणि पौलव ऋषींची कथा. सूत महाराज अधिक महिन्यात गोपूजन, गोदर्शन या गोष्टींइतकंच किंवा त्याहूनही अधिक असं गोदानाचं महत्त्व आहे असं म्हणतात. ते खरं ना? कौंडिन्य ऋषींनी आपली शंका विचारली. त्यावर श्रोतृवर्गाला समजावीत सूत पुराणिक म्हणाले, या महिन्यात गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोनं, नाणं, जड जवाहीर, जमीन जुमला, पैसा, अडका यांना जसं आपण धन मानतो, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे जेवढ्या गायी आहेत तो तेवढा गोधनाचा मालक मानला जातो. आपल्या कृषीप्रधान देशात तर गायीला विशेष महत्त्व आहे. पूर्वी राजे रजवाडे यांच्याकडे असं गोधन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. राजाकडे असलेल्या गोधनावरून त्या राजाची आणि त्या राज्याची प्रतिष्ठा मोजली जात असे. आपल्या पोथ्या पुराणांतून गोमातेच्या श्रेष्ठत्वाचा, तिच्यावरील अधिकारावरून झालेल्या रणधुमाळीच्या कथाही आपल्याला माहीतच आहेत. पूर्वी जसे राजे लोक यज्ञ यागादी कार्यप्रसंगाने ब्राह्मणांना दान देत, तसेच आजही काही सधन लोक हे गोरगरिबांना गोदान करतातच. गोदान करणाऱ्या व्यक्तीला मोठे पुण्य मिळते, पण कुणाला तर जो चांगली दुभती, सवत्स आणि धष्टपुष्ट गाय सतपात्री ब्राह्मणाला किंवा याचकाला देतो त्यालाच. कारण दान हे नेहमी चांगल्या वस्तूंचं आणि गरजू योग्य आणि त्या दानाचा आदर करणाऱ्यालाच द्यावं. रोड, रोगी, वांस, दूध न देणारी अशी गाय दान दिली तर त्यांचं चांगलं पुण्य कसं मिळणार? गाय दान देताना ती दुभती असावी, शांत व गरीब असावी. ती दान देताना तिला शृंगारावं, तिच्या गळ्यात घंटा बांधावी आणि मग ती समारंभपूर्वक गोपाळकृष्ण स्वरूप ब्राह्मणाला दान द्यावी. गोधन हे पुण्यकर्म आहे. हे पुण्यकर्म जर या अधिक मासात केलं तरच त्याची पुण्यही अर्थातच अधिकच मिळते. प्रभू, गाय ही पूजनीय आणि वंदनीय आहे. तिच्या पोटात 33 कोटी देव निवास करतात असं म्हणतात. ते खरं ना? मग हे देव गायीच्या पोटात का आणि कशासाठी बरं राहिले ते आपण मला सांगाल काय? लक्ष्मी मातेच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान विष्णू म्हणाले, देवी थांब. आम्हा सर्व देवांना गोमातेच्या उदरात का लपून बसावे लागले त्याची तुला मी गोष्ट सांगतो. फार फार वर्षापूर्वी या भूतलावर पौलव्य नावाच्या एका महान ऋषींनी घोर तप केले. त्या खडतर तपोबलाने इंद्राचं इंद्रपदही डळमळू लागलं. कुणालाही आपले पद हे धोक्यात आलं तर त्याला ते चालत नाही, पटत नाही आणि रुचतही नाही. मग इंद्र तरी त्याला अपवाद कसा ठरावा? आपलं पद हे धोक्यात येतं हे लक्षात येताच इंद्राने एक कपटी डाव खेळला. पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने आपल्या काही खास अप्सरांना त्यांच्या आश्रमात पाठवलं. त्यांनी नृत्य गायनानं पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषीचं ध्यान विचलित झालं. नजरेसमोरचं भगवंताचं सुंदर रूप दिसेनासं झालं. ओठांवरचं नामही थांबलं आणि एका खडतर तपाचा भंग झाला. त्यामुळे ऋषी फार रागावले. त्यांनी त्या अप्सरांना आश्रमात येण्याचं आणि त्यांचा तपोभंग करण्याचं कारण विचारलं. त्यांनी ते का आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं असंही विचारलं. आधी तर त्या अप्सरा काहीच बोलेनात. केवळ अपमानित भावनाने त्यांनी खाली माना घातल्या. पण पौलव्य ऋषींना आपल्या तपोभंगामुळे खूप राग आला होता. त्या पौलव्य ऋषींचे पाय धरत त्या अप्सरांनी आपण ही कृती देवेंद्राच्या आज्ञेवरून केल्याची प्रामाणिक कबुली दिली, क्षमा मागितली आणि आश्रमातून काढता पाय घेतला. संतप्त ऋषींनी कमंडलूमधील पाणी हातात घेतलं, दृष्टी उधर्व केली आणि आव्हान केलं, देवेंद्रा, माझ्या समोर हजर हो. माझा तपोभंग करण्याचा तू घोर अपराध केला आहेस. त्या कृत्याचे शासन म्हणून मी तुला भस्मसात करतो. ये, माझ्यासमोर ये. ऋषींची ती क्रोधवाणी ऐकली आणि देवेंद्र घाबरला. धावत पळत तो ब्रह्मदेवांकडे गेला आणि प्रार्थना करू लागला,
प्रभू पौलव्य, ऋषींच्या शापवाणीपासून माझं संरक्षण करा, मला अभय द्या. ब्रह्मदेवांनी इंद्राला आपली असमर्थता सांगितली आणि मग ते सर्व मला विष्णूला शरण आले. इंद्राचा अपराध खूप मोठा आणि अक्षम्य होता. देवेंद्राची चूक लक्षात आणून देत त्याची कान उघडणी करत मी विष्णू म्हणालो, देवेंद्र, अरे आपले इंद्रपद टिकवण्यासाठी तू असा किती वेळा ऋषीमुनी आणि ब्राह्मणांचा छळ करणार आहेस? किती वेळा त्यांचा तपभंग आणि व्रतभंग करणार आहेस? अरे हे तुझं असं वागणं योग्य नाही. त्यामुळे तू स्वतः वेळोवेळी अडचणीत येतोसच, पण तुझ्याबरोबर तू आम्हा सर्व देवदेवतांनाही अडचणीत आणतो. आम्ही एवढं बोलतो न बोलतो तोच, देवेंद्रा ये खाली ये, असा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या मागे लपू नकोस, नाहीतर मी तुझ्यासह त्यांनाही शाप देईल. पौलव्य ऋषींची ती गर्जना ऐकली मीही घाबरलो. मग आम्ही इंद्रासह महादेवांकडे धाव घेतली. तेव्हा भगवान भोलेनाथ हे रामनामाच्या अनुसंधानात निमग्न होते. खरं तर त्यांची ती भाव समाधी मोडणं आमच्या अगदी जीवावर आलं होतं, पण अखेर न राहून आम्ही सर्वांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा घोष सुरू केला. थोड्याच वेळातच भोलेनाथ त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले. त्यांना त्रिवार वंदन करून आम्ही देवेंद्रावरील संकटाची त्यांना कल्पना दिली. देवेंद्र, ऋषींचा क्रोध, त्यांची शापवाणी, छे, अनर्थ अनर्थ, यातून तरी मला सुटकेचा मार्ग दिसत नाही. भोलेनाथ म्हणाले, आम्हा तिघाही देवांपुढे मोठं धर्मसंकट उभे राहिले. शरणागताला अभयही द्यायला हवं होतं आणि तिकडे थोडं तपस्वी ऋषी पौलव्य यांचाही अनादर करता येत नव्हता. मागेही माझ्या भक्तांचं रक्षण करत असताना मी दुर्वास ऋषींचा शाप घेतला होता. रागाने भृगु ऋषींनी माझ्या छातीवर मारलेली लाथ ही मोठ्या कौतुकानं आणि विनयानं भक्तवत्सलांछन म्हणून मी मानाने मिरवली होती. तिकडे क्रोधायमान झालेले पौलव्य ऋषी आता देवेंद्र पाठोपाठ आम्हा देवदेवतांनाही शाप देण्याची आपल्या मनाची तयारी करू लागले होते. काहीतरी करणं नितांत गरजेचं होतं. आता हे संकट देवेंद्र पुरतंच नव्हे तर सर्व देवांचे संकट झाले होते. काहीतरी मार्ग काढणे फार आवश्यक होते. आम्ही सर्वजण त्या धर्मसंकटातून कसं वाचायचं याचा विचार करू लागलो. खूप विचार करता मला एक उपाय सुचला. मी त्यावर भगवान भोलेनाथ यांचाही विचार घेतला. त्यांनाही ती कल्पना पटली. मग आम्ही सर्व देवांनी गोमातेला आव्हान केलं. ऋषींच्या शापवाणीपासून आमचा बचाव करण्यासाठी तिने आम्हा देवांना तिच्या पोटात जागा द्यावी आणि आमचं संरक्षण करावं अशी प्रार्थना केली. गौतमी गोमाता तयार झाली. आम्ही सर्व देव तिच्या उदरी शिरलो आणि निर्भय झालो. कारण काही झालं तरी ऋषी ब्राह्मण हे गोमातेला कधी शाप देणार नाही, तिच्यावर रागवणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती. अखेर झालेही तेच. अनेक वेळा आव्हान करूनही देवेंद्र आणि किंवा आम्ही कोणीच देव खाली येत नाही असं पाहताच पौलव्य ऋषींनी डोळे मिटले. त्यांनी त्रिकाल ज्ञानाने हे जाणले की शापवाणीच्या भयाने आम्ही सर्व देव गोमातेच्या पोटात लपून बसलो आहोत. कितीही क्रोध आला तरी आमच्यासाठी आमच्याबरोबरच गोमातेलाही शाप देणं हे ऋषींच्या तत्वात बसत नव्हतं. त्यांच्या संयमी, विवेकी आणि विचारी मनाला ते पटलं नव्हतं. अखेर ऋषींनी क्रोध आवरला, शापवाणी मागे घेतली, हातातलं पाणी खाली टाकलं आणि हे गोमाते, माझं मन शांत कर असं म्हणत त्यांनी हात जोडले. गोमातेला त्रिवार वंदन केलं आणि ते शांत होऊन आश्रमात परतले. ही कथा सांगून भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, देवी अशी आहे ही कथा. या कारणासाठी आम्ही गोमातेच्या उदरी प्रवेश केला आणि 33 कोटी देवदेवतांना आपल्या पोटी सामावून घेणारी गोमाता आदरणीय पूजनीय झाली. त्या गोमातेचे अधिक महिन्यात दर्शन पूजन करणे ही कृती कर्म नित्यनेमापेक्षाही अधिक पुण्यदायी झाली. अध्याय 3 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे या कथेतून आपल्याला गोदानाचे महान पुण्य, तपश्चर्याचे सामर्थ्य आणि गोमातेचे दिव्य महत्त्व समजते. तसेच पौलव्य ऋषींच्या जीवनातून आपल्याला संयम, श्रद्धा आणि धर्माचे पालन करण्याचा सुंदर संदेश मिळतो. गोमाता ही सर्व देवतांचे स्थान मानली गेली आहे, म्हणूनच तिची सेवा आणि सन्मान अत्यंत पुण्यकारक मानला जातो. तर पुढील अध्यायात आपण आणखी एक अद्भुत प्रेरणादायी कथा समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय श्री हरी कृष्ण नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.